मला आज आरवला टिफिनसाठी भेंडीची भाजी बनवायची होती बघा. अगोदर ती धुवून घेतली, मग स्वच्छ अशी पुसून ठेवली. तोपर्यंत सुकते म्हटलं. थोडंसं दूध घेऊया, कारण आता उन्हाळ्यामुळं चहा पिला का खूपच त्रास होतोय बघा, मळमळ वगैरे होते. त्यामुळं मग म्हटलं आता थोडंसं दूध घ्यावं, कारण आपणच कंट्रोल नाही केलं तर आपल्यालाच त्रास होणार आहे. म्हणून थोडंसं दूध घेतलं मी. मग भेंडी पण पटपट चिरून घेतली, कारण आरवचं पण मला सगळं आवरून द्यायचं असते. कारण तो खेळण्याच्या नादात सगळं काही अर्धं साहित्य घेऊन जातो, अर्धं विसरतो. त्यामुळे त्याचा टिफिन आणि त्याला आवरून देणं, मग काय असेल ते बाकीचं पुन्हा करते. मग त्याला आवरून वगैरे दिलं, स्कूलमध्ये पाठवलं. मग नंतर आम्हाला पण भाजी बनवायची होती. मग मी हुलग्याची भाजी बनवली आमच्यासाठी. आता उन्हाळी काम सुरू झालं आहे, त्यासाठी मग संध्याकाळी मी वेपर्स किसून ठेवले होते. मी संध्याकाळीच बनवून ठेवते आणि सकाळी उकडून वाळायला ठेवते. तर ती रेसिपी तुमच्यासोबत लवकर शेअर करणार आहे मी. रेसिपी शूट केली आहे तुम्हाला हे करण्यासाठी. आता मी माझ्या पद्धतीने कशी बनवते तुम्हाला सांगणार आहे. मग आता उकडायला ठेवले होते. एक उकळी येऊ देऊन लगेच गॅस बंद करते. तर गॅसवरच बनवते. आता इथं काही दळण वगैरे नसल्यामुळं पातेलही छोटं आहे, आता डबल मला शिजवायला लागते. छान बघा शिजवून घेतली होती, छान पांढरे शुभ्र झाली. मग आता लगेच वरती वाळायला ठेवून आली. तोपर्यंत अनुबाईचं चाललं, आता साली पण फेकून देतोय का आपण, नाही. तर मग म्हटली मला बनव. मग त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर, मैदा आणि लाल तिखट आणि मीठ टाकलं होतं फक्त. मग अगोदर मी एकदा तळले बिना कलरचे. म्हटलं आता कलर टाकून पण बघूया. सॉससोबत खायला खूप छान लागत होते बघा. मग मी तळत होते तेव्हा तरी तिचं चालू होतं खायचं. मग पुन्हा जेवण वगैरे केलं आम्ही. ते गेले ड्युटीला आणि मग अनुबाईचं चाललं होतं मी शेंगा काढू का. आता इथं समोर आमच्या इथं दुसऱ्यांचंच झाड आहे, पण आमच्या बाजूला आले होते शेंगा. तर म्हटलं बघू ट्राय करून निघल्या तर 2-4 घेऊ, कारण भरपूर झाडाला लागल्या होत्या. मग तिनं पाडले, 4-5 निघल्या होत्या भाजीपुरत्या. पण अडचणीत होती, वरती चढली होती. म्हटलं पडचिल लागल वगैरे, खाली विटा होत्या. मग छान अशा शेंगा होत्या बघा, खायला खूप टेस्ट आहेत. त्यामुळं म्हणून म्हटलं काढ. मग त्यामधले पण आम्ही 2 आजीला दिले. आता काढलेत म्हटल्यावर मग आरवला स्कूलमधून घेऊन आले. मग ही दिदी आली ती आमच्यासोबत. मग तिनं आम्हाला पार्टी दिली ती. असं होतं बघा आजचा दिवस. आजच्यावर तर एवढं. चला बाय, पुन्हा भेटू.